होशी आगळा न मनसी भेऊ कळी काळा तरी बोधे विन सुख सोहळा आहे तो जिवाळा वेगळाची। या कारणे सद्गुरु नाथू जव मस्तकी ना ठेवू हातू तव निवृत्ती दासू असे विनवितू निवांत केवी होय। कारण त्याशिवाय आपण निवांत होऊ शकत नाही। सद्गुरूचा ज्यावेळेस आपल्यावर वरद हस्त पडण लावून या हात कुंवारीला माता आणि सांगितली चिंता न करावी। ती चिंता आपली पळाली पाहिजे, चिंता आपली गेली पाहिजे। कुठे गेली पाहिजे तर ती मरूनच गेली पाहिजे, राहिली नाही पाहिजे। ती चिंता जर राहिली तर त्या चिंताने पुन्हा आपल्याला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची अंगे झाले हरिरूप। कारण ती चिंता कशाने आपली जाईल तर संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाई। मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे। असा जो सर्व व्यापक देव आहे त्या देवाचा अनुभव आपल्याला मिळावा, त्या देवाचा अनुभव आपल्याला यावा। आणि तो अनुभव तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप। तो अनुभव आहे कोणता? कंठ दाटून येणं, डोळ्यातून अश्रू धारा येणं आणि अंग रोमांचित होणं, हे जे आहे तो अनुभव आहे। पहा नाथ महाराज एका अभंगात म्हणतात सात्विका भरणे रोमांची दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे। कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भितरी वाहताती। आनंद झाला पोटी स्तब्ध होय कंठी आणि मौन वाक पोटी धरून आहे।